एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही मस्त आणि मजेत असाल ना? आणि मजेतच असायला पाहिजे, आनंदी असायला पाहिजे, सुरक्षित असायला पाहिजे. आज तुमच्यासोबत शेअर करते आहे माझं साधारण 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतचं जे एक रुटीन असतं ते मी शेअर करते. आता रोज हे सेम असतं का? तर असं नाही. काही गोष्टी सेम असतात, काही गोष्टी बदलतात. की जसं की आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा मुलांच्या काही वेगळ्या डिमांड्स असतील किंवा आपल्याला काही वेगळं करायचं असेल, तर शनिवार रविवार असेल तर वेगळं वेगळं असू शकतं. पण साधारणपणे ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बेसिक असतातच. की जसं की सकाळी जी भांडी घासून झालेली आहेत किंवा दुपारी झालेली आहेत तर ती सगळी जागेवर ठेवायची. पुन्हा काही थोडीफार भांडी होतात तर ती जी काही घासायची असेल ती घासायची किंवा डिशवॉशरला लावायची असतील तर ती सगळी विसळून त्याच्यात ठेवून द्यायची किंवा बाहेरच्या सिंकमध्ये ठेवून द्यायची. पुन्हा एकदा पाणी भरायचं, सकाळी एकदा भरलेलं असतं आणि मग पुन्हा एकदा ते संध्याकाळी सगळं भरून ठेवायचं, बॉटल्स वगैरे धुवून. अशा पद्धतीने काही गोष्टी असतात. आणि थोडी एकीकडे संध्याकाळची पण तयारी सुरू करायची आपल्या डिनरसाठीची. किंवा काही काही वेळेला संध्याकाळी जर बऱ्यापैकी भूक लागलेली असेल तर आता काय होतं, आता उन्हाळ्यामध्ये तशी कमी भूक लागली 4च्या वेळेला, त्याच्यामुळे रोज असं काही खाणं केलेलं नव्हतं मी चहाच्या वेळेला. पण आता हळूहळू आपण जसं पावसाळा आणि थंडीकडे जायला लागतो तसं मग हे असं सगळं वातावरण झालेलं असेल तुमच्याकडेही, तर तसं त्याप्रमाणे मग थोडंसं 4-5 वाजता पण खायला काही ना काहीतरी बनवावं लागतं. तर मग ती तयारी कधी करायची असते. आणि मग आज माझ्याकडे थोडासा वेळ होता आणि हे काम कधीचं पेंडिंग होतं की या रूममध्ये मला थोडंसं हे सगळं या सोफ्यावरचं स्वच्छ आवरून ठेवायचं होतं. तर खूप पसारा झाला होता, तो मी आवरून ठेवला. ज्या काही पिशव्या आहेत तर त्याच्यामध्ये काही गोष्टी मला आईकडच्या आहेत त्या घेऊन जायच्या आहेत. म्हणजेच आईने बऱ्याच वेळेला जे डबे भरून दिले होते तर ते आता डबे तिला परत तिचे देऊन द्यायचे आहेत. हे थोडंसं अजून असं नीट ऑर्गनाईज दिसत नाही आहे, पण मी त्यातल्या त्यात केलं आहे. आधी जर तुम्हाला दाखवलं असतं तर त्या मनाने तुम्ही खूप ऑर्गनाईज झाले असं म्हणलं असतं. आणि हे जे सगळं दिसतंय मी दाखवते आता, हे सगळं मला आईकडे नेऊन ठेवायचं आहे. अशीही काही दुपारची कामं असतात, म्हणजे जेवणानंतर आणि चहाच्या वेळेला, की जी एक्स्ट्रा आपण म्हणतो ना की जी रुटीनमध्ये रोजच्या नसतात. वेगवेगळे काही ना काहीतरी एक एक कोपरा आवरून ठेवायचा असतो. अशा पद्धतीची काही कामं असतात. आता सगळं जरा पावसाळी वातावरण झालं आहे, मी तुम्हाला मगाशी दाखवलं बाल्कनीतून कसं दिसतंय सगळं. तर मग गारगार हवेमध्ये मुलांना वाटतंच की छान पांघरून घेऊन पडून राहावं. तर असंच वेणूचं आता सगळं खेळून बिळून झालं आहे, अभ्यास वगैरे सगळंच झालेलं आहे, त्याच्यामुळे मग कंटाळली आहे, दमली आहे, म्हणून मग थोडंसं पांघरून घेऊन बसलेली आहे. इकडे तिकडे तिची खेळणी तुम्हाला थोडीशी दिसत आहेत पसरलेली. आता मग मी म्हणलं की एकदा सगळं जरा छान केस विंचरून घेऊयात, कारण की पुन्हा एकदा घर स्वच्छ करायचं असतं आणि तसे थोडेसे केस गळतातच माझे. त्याच्यामुळे मग घर स्वच्छ करायच्या आधी मी एकदा केस विंचरून घेते, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. म्हणजे मग पूर्ण म्हणजे मग व्यवस्थित घर स्वच्छ होतं आणि शक्यतो मग काही कुठे केस वगैरे असे पडलेले राहत नाहीत. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना असं छान जरा परत एकदा थोडंसं लायझॉल घालून पुसलं ना किंवा कम्फर्ट घालून पुसलं तर एक घरामध्ये पण असा मंद छान सुगंध येत राहतो आणि छान वाटतं. तर ही झाडांची पण काळजी जरा वेगवेगळ्या पद्धतीने सीझननुसार घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी लागत होतं, आता जरा असं थोडंसं मोजून मापून द्यावं लागतं. आणि ही सगळी जी माझी मनी प्लांट्स आहेत ना, ही मी 1 का 2च रोपं आणली असतील माझ्याकडे आणि त्याच्यातून मग एक एक रिपॉटिंग करत मी तयार करत गेलेले आहे. आणि ह्या कुंड्या माझ्याकडे आधीच्याच कुठल्या गोष्टींच्या राहिलेल्या होत्या. म्हणजे खूप पूर्वी आधीच्या घरात मी जिथे राहत होते तर तिथे मी जी काही ही उगावची झाडं मागवली होती ऑनलाईन, तर तिथे ना तसा प्रॉपर ते माझं साऊथ नॉर्थ असं घर होतं, त्याच्यामुळे तिथे प्रॉपर सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ती सगळी झाडं गेली होती. पण मी त्या कुंड्या ठेवून दिल्या होत्या, कारण की त्या रिपोर्टिंगसाठी खूप छान आहेत करायला कुंड्या. आणि मग ह्याच्यात परत वाढवल्यानंतर मग मी मोठ्या कुंडीत खाली तुम्हाला एक दिसतंय ना मी बसली आहे तिथे पण असं मग मोठ्या कुंड्यांमध्ये मी परत त्यांना शिफ्ट करते. म्हणजे आधी कटिंग घेते, मग ते मी पाण्यामध्ये ठेवते, त्याला छान मुळं वगैरे फुटली की मग 1.5-2 महिन्यांनी मी त्यांना असं ते जे छोटे पॉट्स आहेत त्याच्यामध्ये रिपॉटिंग करते. आणि मग त्याच्यात पण त्यांची ग्रोथ भरपूर झाली की मग मी मोठ्या पॉट्समध्ये त्यांना कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करते. असं करते. मला हे करायला खूप आवडतं. म्हणजे मला असं काहीतरी इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा ह्या गोष्टींमध्ये रमायला खूप आवडतं. आता डिनरची सगळी प्रिपरेशन करते. आता मध्ये मी परत एकदा फ्रेश झाले, जे तुम्हाला मी बऱ्याचदा तुम्ही बघत असाल माझे व्लॉग्स तर माहिती आहे. मी परत एकदा आंघोळ करते, फ्रेश होते, संध्याकाळचं देवाचं वगैरे करते, चहा वगैरे या सगळ्या गोष्टी. ते काही मी आत्ता इकडे शूट नाही केलेले, जे मी तुम्हाला आत्ता इकडे तोंडीच सांगितलेलं आहे, कारण बऱ्याचदा तुम्ही हे बघितलं आहे व्लॉगमध्ये. तर आता म्हणलं की चला आज खिचडी आणि थालीपीठ असा बेत करूयात, कारण की जास्त काही कुठल्या भाज्या नव्हत्या
आणि मग म्हटलं आहेत त्या थोड्या थोड्या सगळ्या संपवूयात. मग एक टोमॅटो होता, थोडंसं मटार, जे मी फ्रोझन बऱ्याचदा वापरते, आमच्याकडे मटार आवडतात खूप पदार्थांमध्ये. त्यानंतर मका होता थोडासा, मक्याचे दाणे म्हणजे, आणि मग कांदा, एकच टोमॅटो, असं हे सगळं मग मी एकत्र केलं. आणि भरपूर कोथिंबीर असल्यामुळे म्हटलं छान कोथिंबीर आपण थालीपीठात पण घालूया आणि खिचडीमध्ये पण घालूया अशा पद्धतीने. मग म्हटलं जरा थोडीशी व्हेजिटेबल खिचडी केली की सगळ्यांना आवडते. म्हणजे तर थालीपीठं पण खूप वेगवेगळ्या प्रकारची केली जातात. तर म्हणजे उपवासाचं, त्यानंतर बिन उपवासाचं आणि मिक्स पिठांचं. तर आता आज मी जे करते आहे ते ज्वारीच्या पिठाचं करते. याही आधी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मला भाकरी तेवढ्या छान जमत नाहीत, पण ह्या वर्षभरात मी त्या व्यवस्थित जमतील याच्याकडे लक्ष देणार आहे. पण सध्या काही वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आयुष्यामध्ये, त्या गोष्टींमध्ये मी व्यस्त असल्यामुळे मी ह्याच्याकडे जास्त इम्पॉर्टन्स देत नाही, लक्ष देत नाही आहे. सो ज्वारीच्या पिठाची मग मी थालीपीठं करते, बऱ्याचदा करते. म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळेला, 4 वेळेला, जेवढी जास्त जमेल तसं. म्हणजे त्या पद्धतीने भाकरी म्हणजे पोटात गेली असंच कन्सिडर करा, कारण फार काही त्याच्यामध्ये फरक नसतो. उलट थालीपीठामध्ये आपण छानपैकी कोथिंबीर, कांदा किंवा एखादी पालेभाजी वगैरे ॲड करू शकतो. आणि रेसिपी मी आधी दिलेली आहे एका व्लॉगमध्ये, परत तुम्हाला कधी बघायची असेल तर मला तुम्ही सांगा. मी शॉर्ट्समध्ये एक वेगळी रेसिपी शूट करून नक्की अपलोड करीन. त्याच्यावरनं मला आठवलं की शॉर्ट्समध्ये मी बऱ्याचदा ना लॉंग व्हिडिओमध्ये कंप्लीट रेसिपी देत नसते, शॉर्ट्समध्ये देत असते. तर तुम्हाला तसं बघायला आवडत असेल तर तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट डेफिनेटली करू शकता. मिनी व्लॉग्स मी जेव्हा करते तेव्हा त्यात मी देत असते. आणि दुसरा जो माझा चॅनल आहे मनाचे श्लोक, मनाचा सोपा विचार, तर तुम्हाला असं छान काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंगच्या गोष्टी बघायला, ऐकायला आवडत असतील तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता, जिकडे आपण छान एकमेकांमध्ये पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आवडलं तर सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट ह्या सगळ्या गोष्टी माझ्या या दोन्ही चॅनलवरती करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तर पुढे जाता येईल आणि तर अजून वेगवेगळ्या विषयांना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं मोटिवेशन मला मिळत जाईल. सो लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा की तुम्हाला काय काय अजून टॉपिक्स बघायला आवडतील. आणि रुटीन मी जसं मागच्याच व्लॉगमध्ये म्हणाले की मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते, तर हा माझा पहिलाच, आता मी म्हटलं चला हा व्लॉग झालेला आहे तर ह्याच्यामध्येच हे करूयात की माझं 5 PM to 9 PM असं कसं रुटीन असतं, आफ्टरनून टू इव्हिनिंग असं. तर आता इकडे मी थालीपीठाचीच तयारी करून घेते आहे आणि एकीकडे जरा बातम्या लावलेल्या आहेत. संध्याकाळी साधारण 8-8:30च्या पुढे बातम्या मी लावते आणि तोपर्यंत मग जरा देवाचंच काय 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 श्लोक, स्तोत्र म्हणतही असतो आम्ही. मग म्हणून झाल्यावरती परत आम्ही TV वरती पण लावत असतो आणि अशा रीतीने संध्याकाळ असते. आणि सध्याची आहे म्हणजे, तर दररोज असंच असतं असं नाही, कधी आपण बाहेरही जातो, कधी काही वेगळ्या गोष्टी करतो, कधी मुलांचा अभ्यास घेणं, अशा वेगवेगळ्या गोष्टी, मुलांसोबत खेळणं, गप्पा मारणं, असं काही असतं. शनिवार रविवार असेल तर मग आम्ही कुठे बाहेर पडतो, नाही तर मग आम्ही खूप वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज, वेब सिरीज ज्या वेणूला घेऊन बघता येतील असं छान काहीतरी सिनेमा वगैरे बघत असतो. असं वेगवेगळं असतं, डिपेंड असतं की काय त्या दिवशी सकाळपासून प्लॅन होतोय. पण जनरली काही गोष्टी तर सेम आपल्याला गृहिणींना कराव्याच लागतात, होममेकर्सना कराव्याच लागतात. तर त्याच्यातलंच हे म्हणजे स्वयंपाक करायचा असतो. आणि मी हाही आधी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी जेवढं सुटसुटीत स्वयंपाक करता येईल पण न्यूट्रिटिव्ह करता येईल तेवढा करते. माझ्या रेसिपीज इतक्या सोप्या असतात की लहान मुलं देखील अगदी पटकन 2-4 वेळेला बघून शिकून करू शकतात. तर असं छान कुरकुरीत खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे. मस्त हळद आणि थोडंसं तिखट वगैरे घातलं की छान त्याच्यामध्ये चव येते आणि रंगही छान येतो त्याचा. आणि गरम गरम खायला छान आहे, दह्यासोबत, लोण्यासोबत, चटणी, लोणचं काही आपण खाऊ शकतो. आणि आता इथे बघा मस्त वाफ आलेली आहे खिचडीला आणि अशी कलरफुल खिचडी छानही वाटते. आणि म्हणतात ना की जेवढं कलरफुल तुमचा आहार असतो याचा अर्थ तुमचा तो आहार हेल्दी आहे असं म्हणलं जातं. तर ते आणि मग जेवणं वगैरे करून मग थोडासा वेळ मिळतो फ्रायडे आणि सॅटर्डेला नाईट, तर मग तेव्हा आम्ही काहीतरी बघत असतो TV वर. तर सध्या दुपय्या ही वेबसिरीज बघितली आहे, छान आहे, तुम्ही बघू शकता. चला पुन्हा भेटू, बाय.